म्हणजे तुझ्या विरुद्ध असं काही नव्हतं का आमच्या मनात? आई काय झालं? तू पण रागावलीस का श्रीसारखीच आमच्यावर? नाही नाही, अजिबात नाही. असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे तुझ्या विरुद्ध असं काही नव्हतं का आमच्या मनात? पण तू नव्हतीस. श्री गप्प गप्प असायचा. आम्हाला काय करायचं काही सुचत नव्हतं ग. तू येशील अशी तर आशाच सोडली होती आम्ही. मग आमच्या बुद्धीला जे सुचलं ते केलं आम्ही. नाही, श्री बरोबर बोलायला हवं होतं, त्याबद्दल चुकलं आमचं. श्रीचं सुख ते आमचं सुख न ग. श्री जर तुझ्या बरोबर सुखी असेल तर आमचं काहीच म्हणणं नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्हाला. आपलं सगळ्यांचं चांगलं जमत होतं की ग आधी, किती सख्य होतं. पण नंतर मग हे सगळं झालं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आमचं काही चुकलं असेल ना तर आम्हाला समजून घे. रागावू नकोस का श्री सारखी. आई प्लीज तुम्ही असं नका ना म्हणू. बघितलंस ना तू, तो तर बोलायलाही तयार नाहीये म्हणून. पण मी रागावले नाहीच आहे तुमच्यावर आई. पण श्री मात्र दुरावलाय. ते काही खरं नाहीये हो. एकदा डोक्यात राग घालून घेतली ना की मग काय विचारू नकोस. वडिलांनीच डोक्यावर हात ठेवलाय त्याच्या. पण श्रीचा राग जाईल. जाईल तेव्हा जाईल. पण तू तरी. आई मी म्हणाले ना तुम्हाला, मी नाही रागवले तुमच्यावर. आता या वयात आणखी काय हवंय सांग ना. मुलं सुना यांच्या बरोबर राहायचं, कोड कौतुक करायचं, चांगलं चुंगलं खायला करून घालायचं. आणखीन काय हवंय सांग आम्हाला. आई हा चहा तुम्ही घेऊन जाल? कोणाला द्यायचंय? आई, आजी, काका आणि श्री. श्री माझ्याकडून नाही घेणार चहा. नाही घेईल तो, असं नाही करणार. तुला खरंच वाटतं असं? माझी खात्री आहे. तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी श्रीला. बघूया ना, घेऊन तरी जा. हे घ्या, खरंच घेऊन जा. श्री प्लीज चहा घे आणि संपून टाका बोला. त्यांनी एक पाऊल आपल्या दिशेने टाकलंय तर आपण 4 पावलं त्यांच्या दिशेने टाकलीच पाहिजेत. श्री, 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 अरे कुठे हरवलंस? चहा घे ना. नकोय मला. श्री, आई राहू द्या, मला द्या, मला हवाच होता. बघ मी म्हटलं होतं ना तुला, तू नाही घेणार चहा माझ्याकडून. तसाही मला हवाच होता चहा. राहू द्या. एकदा डोक्यात तिडीक गेली की गेली. मग समोर आई आहे का आणखीन कोणी हे सुद्धा बघणार नाही तो. नर्मदा, दुखावलाय तो. आई पण मी माफी मागितली होती त्याची. माफी मागितली आणि लगेच तो नॉर्मल झाला, असं होईल का? वेळ दे ना त्याला. तापलेल्या भांड्यावर पाणी टाकलं तर चर्र आवाज होणारच. निवू दे, सगळं ठीक होईल. बरोबर आहे आई म्हणते ते. थोडा वेळ गेला की होईल सगळं व्यवस्थित.
तुमचं झालं वाटतं आपापसात सगळं व्यवस्थित. आमचं कधी काय बिघडलं होतं? हो. आहा, वा वहिनी, अप्रतिम चहा केलायस. खूप दिवसांनी असा परफेक्ट चहा केलास बघ तू. जान्हवीनी केलाय चहा. हो का? सॉरी हा, सॉरी सॉरी. सॉरी कशाला? माझ्यापेक्षा माझ्या सुनेनी चांगला चहा केला तर मला आनंदच आहे त्यात. आनंद आहे तिला. फक्त तो दिसत नाहीये चेहऱ्यावर. काका, दही भात आणि आमटी. हो हो लिहिलंय. 3-4 फुलकी ना, चालेल. नारळ पाणी आणि चहा बिस्किट. हो चालेल. बरं, रात्री झोपण्याआधी पण एक ग्लासभर दूध ना. ओके. गार की गरम? अच्छा, हा आवडीनुसार ना. बरं बरं चालेल, मी तुम्हाला सांगतो. ओके, थँक्यू थँक्यू. जानवी, मी आता डॉक्टरांशी बोललो. मी तुझं सगळं डाएट समजावून घेतलंय. त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ता तू एक ग्लासभर दूध प्यायचंस, गरम चालेल. त्यानंतर 8 वाजता हेवी ब्रेकफास्ट, 11:30 वाजता एक मोठा ऍपल. जेवणामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, दही भात, आमटी, भाकरी असेल तरी चालेल. पोळ्या असतील, फुलके असतील तर एक 3-4. नंतर ते हळूहळू वाढवत जायचं. त्यानंतर 4च्या दरम्यान एक नारळ पाणी आणि थोड्या वेळानं चहा आणि बिस्किट, एवढं सगळं तुला घ्यायचंय. हे सगळं मला माहिती आहे श्री. अगं पण मी स्ट्रिक्टली फॉलो करायला हवं आता. हो. चल, मी ना याचे जरा रिमाइंडर्स लावून ठेवतो, नाहीतर मीच विसरायचो. मी नाही विसरत श्री काही. तरीही रिमाइंडर्स असलेले बरे. नाही काय ग, काय झालं? तुला माहित नाहीये का? ओ अच्छा, ते श्री, साधा चहा होता तो. मला नको होता. अरे पण तूच हवाय असं म्हणाला होता. माझा विचार बदलला नंतर. याला काहीच अर्थ नाहीये श्री. जान्हवी, मी यंत्र नाहीये. अरे पण तुझ्या वागण्याचा त्रास होऊ शकतो त्यांना. माझं वागणं ही फक्त त्यांच्या वागण्यावरची रिॲक्शन आहे. आणि त्रासाचं म्हणशील ना, तर तो ऑलरेडी मला खूप झाला. चल, मला रिमाइंडर लावू दे. पालेभाज्या मी काय होतं, दही भात चालेल. आई, श्रीचा डबा पाठवलाय, जान्हवीचा सुद्धा पाठवला. पण तू अजून घरीच? हा, मला आज उशिरा जायचंय. ओ, आई, बोल. मला खूप दया येते वहिनीची. दया तर मलाही येते. श्रीनी हट्टीपणा सोडला पाहिजे आई. सोडेल तो. कधी? अरे त्याचा त्याला वेळ नको का द्यायला? खूप वेळ घेतो यारा. तितकाच वेळ लोकांना देतोही तो. उशिरा चिडतो, पण चिडला की लवकर शांत होत नाही. स्वभाव आहे तो त्याचा. काहीतरी करायला पाहिजे.
हा बोल जान्हवी. हॅलो आयजी, थँक्यू, डबा मिळाला. ओ या वेलकम. वा छान. डबा पाठवणार मी तिला, ती फोन करणार तुला, थँक्यू म्हणणार आणि तू म्हणणार हो हो वेलकम. छान. काका पण आहेत का तिकडे? हो. आज डबा त्यांनी पाठवला ना तुला. नुसता डबा नाही, सॅलड पण पाठवलंय. हो सॅलड पण केलं. बरं बरं, आयजी काकांना सुद्धा थँक्यू सांगा. हो ती थँक्यू म्हणतेय तुला. तिलाही सांग थँक्यू. त्यानं सुद्धा थँक्यू म्हटलंय तुला. सगळा डबा संपवला तरच. सगळा डबा संपवला तरच. अहो 2 माणसांचा डबा आहे तो. तू 2 माणसांचं जेवण पाठवलंस तिला. छे, 2 माणसांचं नाही, 2 मुलींचं पाठवलंय. ती आणि कारली. नाही का कारली नाही काय गोबी. नाही काय काय ठरलंय, कैरी कैरी. गप्प बसा तू. पुन्हा चिडवायला लागले ना काका? हो ग, त्याला आवडतच ते. आता बेबी नाहीये ना, आता तू. आयजी, आयजी. हा बोल बोल ग. आयजी, श्रीचं काय करायचं हो आपण? तू बोललीस का त्याच्याशी? हो, पण त्याचा पारा एवढ्यात उतरेल असं नाही वाटत आहे मला. एकतर तो लवकर कुणावर चिडत नाही, आणि एकदा का चिडला की लवकर शांत होत नाही. तेच म्हणत होते मी कांताला आता. संपलं पाहिजे आयजी. आम्हालाही तेच वाटतंय. तू काळजी नको करूस. तू घरी ये, मग बोलू आपण. हो, ठेवू फोन. बाय. बाय बाय. श्री, मी आता दुर्लक्ष करायला शिकतो. आई जर मला गीताबद्दल सांगत असेल तर मी आईची बाजू घेतो, आणि गीता जर आईच्या विरुद्ध बोलत असेल तर मी गीताला सपोर्टिव्ह असा स्टँड घेतो. काय करणार, कोणाची बाजू घेणार? पण म्हणजे तू स्वतःचा असा काही स्टँड घेत नाहीस. कसा घेऊ? हे बघ, मी गीताच्या बाजूने बोललो तर आई दुखावते, आणि आईच्या बाजूने बोललो तर गीताला राग येतो. अशा परिस्थितीत कोणाची बाजू घ्यायची काही कळत नाही. मला असं वाटतं की तू सत्याची बाजू घ्यायला हवीस. असं जमत नाही रे श्री. का नाही जमत? श्री, मला गीताची बाजू पटते. ती म्हणते की शिळं अन्न खाऊ नये, एक्सपायरी डेट झालेली प्रॉडक्ट्स वापरू नये. पण हे सगळं गेली कैक वर्ष आईने घरात सेट करून ठेवलंय, आणि आईने जे हे इतकी वर्ष सेट केलंय ते अचानक ब्रेक करणं बरोबर नाही ना. मनीष, तू नेहमी सत्याच्या बाजूने उभा राहा. हा, आता त्याच्यामुळे तुझी आई दुखावली जाणार असेल तर ठीक आहे, तिला दुखावली जाऊ दे. पण तू सत्याची बाजू कधीही सोडू नकोस. आणि गीताची बाजू बरोबर आहे हे तुला जाणवत असेल ना, तर मग फक्त आईच्या दडपणाखाली येऊन तू गीताची बाजू न घेणं, यातनं ना तू फक्त गीतावरच नाही तर स्वतःवरही अन्याय करतोस. मान्य आहे की आईनी सगळं सेट करून ठेवलेलं आहे, अनेक वर्षानुवर्ष सगळं चालत आलेलं आहे. पण म्हणून सेट करून ठेवलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबर असतात असं नाही ना. काळानुसार आपल्याला बदलावं लागतं. श्री, हे सगळं बोलायला ठीक आहे रे, पण प्रत्यक्ष आईला दुखावणं कुणालाच नाही जमत. आईला दुखवण्याचा इथे मुद्दाच नाहीये. जे बरोबर आहे ते बरोबरच आहे. आता तुझं म्हणणं जर आईला पटत नसेल, तिला समजत नसेल तर ठीक आहे, तू मग तसं ते ऍक्सेप्ट कर. श्री, तू आई आणि बायकोच्या भांडणात बायकोच्या बाजूने उभा राहू शकला असतास? मी बायकोच्या बाजूने नाही, पण सत्याच्या बाजूने नक्की स्टँड घेतला असता. मान्य मला की आई सुद्धा एक माणूस आहे, तिच्याकडनं चुका होऊ शकतात. तिच्या चुकांची शिक्षा म्हणून नाही, पण तिला तिच्या चुकांचं रिअलायझेशन होत नाही तोवर तोवर काय?
तोवर काय हे ज्याचं त्यानं ठरवायचं. श्री, जर तू माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? माझी बायको म्हणते म्हणून नाही, पण मी समजावण्याचा प्रयत्न नक्की केला असता. आणि तिला पटलं नसतं तर मग मी माझी नापसंती अगदी लाऊडली आणि क्लिअरली माझ्या वागण्यातनं दाखवली असती, दाखवत राहिलो असतो. श्री, बोलणं सोपं असतं. मनीष, मी कुठलीच गोष्ट नुसती बोलत नाही. म्हणजे चला मी निघतो, मला मीटिंगला उशीर होतोय. काहीच बोलला नाही का ग श्री? जान्हवी तरी बोलली का? सरे, तिने मोठ्या मनाने माफ केलंय मला. खरं तर तिने मनात आधी ठेवायला हवी होती. आपण किती तिच्या विरोधात बोलत होतो. तिच्या नवऱ्याचा दुसऱ्या मुलीशी लग्न जुळवायचा प्रयत्न करत होतो आणि तरीही तिने मोठ्या मनाने माफ केलंय आपल्याला. कधी कधी वाटतं ना, आपल्या पोटच्या पोरापेक्षा सूनच जास्त जवळची आहे. चुकलंच आपलं. आपण जान्हवीला समजून नाही घेतलं. म्हणजे श्रीच्या बोलण्याचा राग आलाय, पण त्याचे जान्हवी बद्दलचे मुद्दे पटायला लागलेत आता मला. खरंच जान्हवी नसती तर माझं वधूवर सूचक मंडळ अस्तित्वातच आलं नसतं. सरे, मी ना जान्हवीशी बोलायला लागले. बेबीला काय वाटेल? नाही, तिला काय वाटायचं असेल ते वाटू दे, पण मी ठरवलंय आता किती वर्ष असं ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल असं म्हणून जगत राहायचं. आई म्हणतात तसं करणार आहे मी. आता माझ्या मनाला आतून जे करावंसं वाटेल ना तेच करणार आहे मी. आणि जान्हवीशी बोला ना की बरं वाटतं. आता सगळं काही नीट होईल असा विश्वास वाटतो. आणि सरे, आता मला तो विश्वास हवाय. श्री माझ्याकडे परत येईल हा विश्वास बेबी नाही देऊ शकत मला, तो जान्हवी देऊ शकते. आणि आत्ता या घटकेला माझ्यासाठी तो विश्वास सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. बाबा, तुम्ही याल का काही दिवस माझ्याकडे राहायला? अगं वेडी आहेस का तू? का पण काय झालं? हे आता मध्येच काय काढलंस एकदम? मध्येच असं काही नाहीये. खूप दिवस माझ्या डोक्यात होतच. आता बोलले इतकंच. नाही नको, मी आपलं इथेच बरं आहे. पण मग तुम्ही इथे तरी नीट राहणार आहात का? हे बघ, तू आता इथली काळजी सोड. तू आता बाळाचा विचार कर. नीट खा पी, व्यायाम कर, आनंदात राहा. बाबा, मी हे सगळं करतेय, पण मग आता पणबीण कशाला? बाबा, तुम्ही हवे आहात आम्हाला. अगं मग मी तुम्हाला सोडून कुठे चाललोय? वृद्धाश्रमाचं खूळ आहेच ना तुमच्या डोक्यात. ते मला या बाई बरोबर राहायचं नाहीये म्हणून. ठीक आहे ना, मग माझं घर काय वाईट आहे? लेकीच्या घरी राहायची पद्धत नाहीये आपल्यात. वृद्धाश्रमात जाण्याची आहे वाटतं. वृद्धाश्रमाकडे मी पद्धत म्हणून नाही, पर्याय म्हणून बघतोय. नाहीतर ही बाई काही माझी पाठ सोडायची नाही. आता पाय बरा झाला की निघेन. आणि अगं कुठे लांब जात नाहीये मी. फोन आहेच की. तुम्ही फोन केलात की लगेच रिक्षात बसेन आणि येईन तुमच्याकडे. पाय बरा होईपर्यंत तरी थांबणार आहात का? हो, म्हणजे आता काय, नाईलाजच आहे. तिथे जाऊन आणि लोकांना त्रास कशाला द्यायचा? बाबा, याची खरंच गरज आहे का? अगं त्याशिवाय मी एवढा टोकाचा विचार करेन का? मला ही बाई आता माझ्या आयुष्यात नकोय. बाबा, पण मी माफ केलंय तिला. तो तुझा प्रश्न आहे. माझं काही म्हणणं नाहीये त्याबद्दल. एकदा शेवटचं माफ करा ना. नाही,
मला ते शक्य होणार नाही. तुझ्या पोटात पोर असताना सुद्धा ती तुझ्याशी जे काही वागली आहे ना ते केवळ अक्षम्य आहे. बाबा जाऊ दे ना, तू नको काळजी करूस माझी. मी अतिशय सुखात आहे आणि वृद्धाश्रमात गेल्यानंतर एकदम आनंदातच असणार आहे. पण बाबा आता ताई एवढं सांगते तर पिंट्या, मी ताईकडे जाणार नाहीये आणि मला आता यावर चर्चा नकोय. हाँ श्री बोल रे. हो हो निघाले मी. ओके बाय.